परत एकदा टॅली ERP9 इथं आम्ही थेरीमध्ये एक सोयीस्कर आणि विद्यार्थ्याला समजेल अशाच भाषेत इथं सांगितलेलं आहे की हा विद्यार्थी कॉमर्सचा पण असू शकतो किंवा दुसऱ्या अदर फील्डचा असू शकतो, त्यांना टॅली येणं हे गरजेचं आहे. म्हणजेच टॅली अकाउंटिंग जसे की नवीन स्लॅबस GSTचं निघलं तेच अपडेट आहे आणि अपडेटेड व्हर्जनमध्येच आपण शिकवतो. जे अकाउंटिंग म्हणजेच काय, अकाउंटिंग म्हणजेच काय हे आपण पहिले इंग्लिशमध्ये समजवणार आहोत किंवा तुम्हाला सांगणार आहोत, नंतर त्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सांगणार आहोत. अकाउंटिंग म्हणजेच काय, अकाउंटिंग इज इथं दिलेलं आहे, व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल. अकाउंटिंग इज अ डिफाईन ॲज सिस्टमॅटिकली समराइज रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ अकाउंटिंग. परत एकदा वाचतो. अकाउंटिंग म्हणजेच अकाउंटिंग इज डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिकली समराइज रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच अकाउंटिंग म्हणजेच बिझनेसमध्ये होणारे ट्रान्झॅक्शन, जे काही ट्रान्झॅक्शन असतात हे सिस्टमॅटिकली लिहून ठेवण्याचं काम अकाउंटिंगचं आहे. म्हणजेच कसं, मी याला डिटेल्समध्ये सांगायचं झालं तर इथं अकाउंटिंग ह्या स्लॅबसच्या नंतर इथं एंटर करतोय ह्या डिस्क्रिप्शनच्या नंतर की अकाउंटिंग इज डिफाईन ॲज सिस्टमॅटिकली. सिस्टमॅटिकली म्हणजेच काय बरं हे आपण समजून घेणार आहोत इथं की जसं की बिझनेसमध्ये होणारा खर्च व होणारा प्रॉफिट याची सिस्टमॅटिकली मांडणी करणे म्हणजेच अकाउंटिंग होय. जसे की तुमचा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही 10,000चा तुम्ही माल विकत घेतला असं समजूया. किती हजाराचा? 10,000चा. आणि तो 10,000चा माल तुम्ही काय घेतलाय? विकत घेतलाय. म्हणजेच मी इथं करतोय परचेस. आणि तो तुम्ही विकलाय 20,000मध्ये. कितीला विकलाय? 20,000मध्ये. तुम्ही काय केलाय? तो सेल्स केलाय. पण एक लक्षात घ्या, याच्यावरनं तुमचा प्रॉफिट काय आणि लॉस काय. एक लक्षात घ्या, परचेसची एंट्री आपण परचेसमध्ये करणार आणि सेलची एंट्री कशामध्ये करणार? सेल्सच्या या लेजरमध्ये करणार. हेच म्हणजेच अकाउंटिंग. जसं की तुम्ही याला रेंट दिलं, जसं की एवढ्याचा तुमचा बिझनेस झाला आणि याच्यावर रेंट दिलं तुम्ही 5,000चं, म्हणजेच रेंटचं अकाउंट वेगळं बनवणार तुम्ही आणि त्याच्यामध्ये रेंटची वेगळी एंट्री करणार. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली की याच्यामध्ये तुम्ही लाईट बिल वेगळी एंट्री करणार, म्हणजेच काय? सिस्टमॅटिकली. लक्षात घ्या, एक सगळे एक्सपेन्सेस एकाच याच्यात न घेता वेगवेगळे घेणे म्हणजे सिस्टमॅटिकली. जसं की मी इथं 1,000 रुपयाचं काय टाकतो इथं? बिल. जसं की तुम्ही सॅलरी दिली 5,000ची. काय दिली? सॅलरी. सॅलरी दिली 5,000ची. तर इथं सॅलरी कितीची दिली आपण? 5,000ची अशी लिहिलेलं आहे. म्हणजेच एक लक्षात घ्या, जेव्हा अकाउंटिंग इज डिफाईन ॲज सिस्टमॅटिकली समराइज रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन हे तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे येतं की तुम्हाला अकाउंटिंगमध्ये सिस्टमॅटिकली ट्रान्झॅक्शन करायचे आहे. म्हणजेच कसे करायचे आहे? परचेसची एंट्री हे परचेसमध्ये करायचे आहे, माल विकला तर हे विकला या खात्यामध्ये करायचं आहे, आणि रेंटची एंट्री रेंटमध्ये करायची आहे, आणि लाईट बिलची एंट्री लाईट बिल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये लाईट बिल येणार, तर लाईट बिलचं एक लेजर जेव्हा बनलेला असेल त्याच्यामध्येच तुम्ही ती एंट्र्या टाकणार. म्हणजेच वर्षाच्या अखेरीस तुम्हाला असं लक्षात येणार की आजपर्यंत तुम्ही लाईट बिल कितीचं भरलं आणि कधी कधी भरलं आणि किती लाईट बिल आलं होतं, किंवा रेंट तुम्ही कोण्या तारखेला किती रेंट भरलं आणि किती भरलं होतं, ह्या सगळ्यांची वार्षिक डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकते. म्हणून याला सिस्टमॅटिकली समराइज रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन असं इथं म्हटलेलं आहे. चला आता दुसरी ओळ घेऊया यामध्ये की इन अदर वर्ड्स द बुक ऑफ युअर कंपनी कॅन बी ट्रीटेड ॲज अ मेडिकल रिपोर्ट दॅट शो द हेल्थ ऑफ युअर कंपनी. म्हणजेच काय की इन अदर वर्ड्स द बुक ऑफ युअर कंपनी कॅन बी ट्रीटेड ॲज अ मेडिकल रिपोर्ट दॅट शो द हेल्थ ऑफ युअर कंपनी. पहा इथं एक सुंदर असं सांगितलेलं आहे की दुसऱ्या भाषेत जर बोलायचंच झालं तर तुमच्या कंपनीची रिपोर्ट म्हणजेच तुमच्या कंपनीची हालत, हेल्थ हे सांगण्याचं काम कुणाचं आहे? अकाउंटिंगचं आहे. कसं बरं हे सांगायचं असेल तर थोडं वर जाऊया आपण. जसं की तुम्ही कितीचा माल विकत घेतलाय? 10,000चा माल विकत घेतलाय आणि कितीमध्ये विकलाय? 20,000मध्ये. ऑब्विसली तुम्ही 10,000चा माल घेतलाय आणि 20मध्ये विकलाय, तर मुद्दल तुमची जर 10,000 काढले तर उरले किती तुमच्या जवळ सांगा? 10,000च्या प्रॉफिटमध्ये आहात तुम्ही, आहे का? 10,000च्या प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजेच शो द हेल्थ ऑफ युअर कंपनी म्हणजे तुमचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं काम करते एक थोडक्यामध्ये पाहूया. मग याच्यामध्ये तुम्ही रेंट 5,000 आणि सॅलरी 5,000 दिली तर 10,000 तर तिथं संपले ना तुमचे. म्हणजेच तुम्ही लाईट बिल सुद्धा देताय तर तुम्ही कितीच्या लॉस मध्ये आहात? तुम्ही लॉस मध्ये आहात 1,000च्या, आहे का? लाईट बिलच्या
1000च्या लॉसमध्ये तुम्ही आहात, हे इथं लक्षात येतं. म्हणजेच लक्षात घ्या, तुमचे बिझनेस करत असताना तुम्ही लॉसमध्ये आहात की प्रॉफिटमध्ये आहात, हे सगळं सांगण्याचं काम कुणाचं आहे? अकाउंटिंगचं आहे. तुम्ही तर ऑलरेडी एंट्री केलेल्याच असतील किंवा त्या केलेल्या एंट्र्या तुम्हाला भविष्यामध्ये कधीही वार्षिक तुम्हाला किती उत्पन्न झालं, किती टर्नओव्हर झाला, किंवा किती आजपर्यंत रेंट किती दिला, सॅलरी किती दिलंय, किंवा तुमच्या इन्कमहून जास्त तर तुम्ही रेंट तर नाही देत आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अकाउंटिंग सांगते. म्हणून बहुतांश कंपनीमध्ये टॅली शिकलेला असलेला एक व्यक्ती घेतला जातो आणि तो ॲज अ अकाउंटिंग म्हणून तिथं काम करतो. त्या अकाउंटिंगचा फायदा एका बिझनेसला कसा होतो की बिझनेसमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर ह्या अकाउंटंटचं लक्ष असतं. जसे की माल कितीमध्ये घेतला, कितीमध्ये विकला, खरंच या प्रोडक्टपासून आपल्याला प्रॉफिट होतो का, ॲडव्हर्टायझिंगचे खर्च तर जास्त होत नाही ना, मेन खर्चाचा रेशो किती असला पाहिजे. मग इथं खर्चाचा रेशो असा असला पाहिजे, तुम्ही जर रेंट देता इथं तर सॅलरी वगैरे तुम्हाला नाही द्यायची, म्हणजेच तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर. जर तुम्ही फक्त रेंट आणि लाईट बिल देता तर तुम्हाला प्रॉफिट रेशो कितीचा राहील? 400 रुपयाचा, 4000चा तुम्हाला काय आहे? प्रॉफिट रेशो राहील. लक्षात घ्या, कितीचा रेशो राहील? प्रॉफिटचं कितीचा? जर याआधी तुम्ही पाहिला तर कितीचा लॉस होता? 1000चा. पण आता जेव्हा मी तुम्हाला हे सांगितलं तेव्हा इथं कितीचा प्रॉफिट होणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही हे काढणार तेव्हा 4000चा तुम्हाला काय होणार? इथं प्रॉफिट रेशो राहणार. मग इथं जेव्हा तुमचा प्रॉफिट होणार तर प्रॉफिट सांगेल, लॉस होणार तर लॉस सांगेल. या शब्दाचा अर्थ असा होतो, इन अदर वर्ड्स द बुक ऑफ युअर कंपनी कॅन बी ट्रीटेड ॲज अ मेडिकल रिपोर्ट. परत एकदा घेतो, अकाउंटिंग म्हणजेच काय हे तुम्हाला कळलं. अकाउंटिंग म्हणजेच ॲज अ डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिकली समराइज रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ अकाउंटिंग. म्हणजे जे सिस्टमॅटिकली लिहून ठेवतो त्यालाच अकाउंटिंग म्हणतात. किंवा दुसरं भाषेत जर सांगायचं झालं, तुमच्या कंपनीचा मेडिकल रिपोर्ट, हेल्थ ऑफ युअर कंपनी सांगण्याचं काम कुणाचं आहे? अकाउंटिंगचं आहे. तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये आहात, कळलं. त्यानंतर दुसरं येणार तुम्हाला, टू लर्न अकाउंटिंग इट इज अ व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड द फायनल अमाऊंट. लक्षात घ्या, खूप सोयीस्कर इथं सांगितलेलं आहे की अकाउंटिंग शिकणं हे खूपच महत्वाचं आहे, हे जाणून घेण्यासाठी की तुमची फायनल अमाऊंट काय आहे. आता फायनल अमाऊंट भरपूर जणांना एक कन्फ्युजन होतं की व्हॉट इज द फायनल अमाऊंट. फायनल अमाऊंट म्हणजेच पहा, ही अमाऊंट म्हणजेच किती? 4000. किंवा लॉस किती? -1000. म्हणजेच तुमचा लॉस होतं की प्रॉफिट होतं हे सांगण्याचं काम कुणाचं आहे? अकाउंटिंगचं आहे. म्हणजे अकाउंटिंग शिकणं हे खूपच महत्वाचं आहे एका बिझनेसमॅनसाठी किंवा एका वर्करसाठी किंवा एक ॲज अ अकाउंटिंग म्हणून एक बनू इच्छितो त्याच्यासाठी, की अकाउंटिंग शिकणं हे त्याला खूपच महत्वाचं आहे की हे जाणून घेण्यासाठी की त्याचा खरंच प्रॉफिट आहे का त्याच्या बिझनेसमध्ये, आणि खरंच तो प्रॉफिट आहे तर कितीचा प्रॉफिट आहे, लॉस आहे तर कितीचा आहे, लॉस होतो तर का होतो, प्रॉफिट होतो तर का होतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग शिकणं हे खूपच महत्वाचं आहे. समजलं. आता नेक्स्ट आहे की हे शिकण्यासाठी तुम्हाला ऑफ दिलेला आहे डेबिट क्रेडिट समजणं, नंतर दिलेला आहे ऍसेट अँड लॅबिलिटीज समजणं. काय काय? डेबिट क्रेडिट समजणं महत्वाचं आहे अकाउंटिंग शिकण्यासाठी, ऍसेट लॅबिलिटीज समजणं गरजेचं आहे, आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस हे समजणं गरजेचं आहे. पण मी इथं एक परफेक्टली सांगू शकतो की व्हॉट इज द डेबिट अँड व्हॉट इज द क्रेडिट. आता भरपूर जणांचं असं म्हणजे जसे कॉमर्स झालेलं असेल किंवा कॉमर्स झालेलं नसेल, भरपूर जणांचं एक छोटंसं कन्फ्युजन असते, काय डेबिट आणि काय क्रेडिट आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याला डेबिट आणि क्रेडिट आलं त्याला म्हटलं तर 50% अकाउंटिंग किंवा टॅली हे आलेलंच आहे. म्हणजेच काय आहे डेबिट? हे डेबिट मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. व्हॉट इज द डेबिट? डेबिट द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस. डेबिट द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस. आता मी सर्वप्रथम डेबिटला वेगळं करतोय आणि डेबिट वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय. आता डेबिट समजलं तर डेबिटसाठी इथं एक नॅरेशन मध्ये मी थोडंसं डेबिट क्रेडिट विषयी थोडक्यात दिलेलं आहे. डेबिट आणि क्रेडिट याचं डेफिनेशन मी इथं कॉपी करतो आणि इथं वर घेऊन जातो आणि इथं मी याला पेस्ट करतो. आता हे दोन डिलीट करून टाकतो आणि तुम्हाला एक सांगतोय की काय आहे डेबिट आणि काय आहे क्रेडिट. इथं सोप्या भाषेत दिलेलं आहे की द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस आर नोन ॲज अ डेबिट.
लक्षात घ्या, जे बिझनेसमध्ये तुमच्या येते त्याला तुम्ही काय म्हणा, डेबिट म्हणा. आता काय येते बरं तुमच्या बिझनेसमध्ये? जसं की आपण म्हटलं जातं की डेबिटच पहिले समजलं तर क्रेडिट लगेच समजेल तुम्हाला. जसं की मी एक मोबाईल विकत घेतलाय. काय विकत घेतलाय? मोबाईल. मोबाईल हा काय झाला? डेबिट. मोबाईलला मी DR असं लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा एक डेबिट आहे. जसं की मी एक लॅपटॉप विकत घेतलाय तर लॅपटॉप सुद्धा माझ्यासाठी काय? डेबिट. लक्षात घ्या, ज्या गोष्टी मी विकत घेतो किंवा माझ्याकडे येतात त्यालाच मी डेबिट म्हणणार. आता माझ्या वडिलांनी मला कॅश दिली म्हणजेच पैसे दिले, किती? 1000 दिले, तर ते 1000 सुद्धा माझ्यासाठी काय आहे? डेबिट आहे. लक्षात घ्या, डेबिट लक्षात आलं. ज्या गोष्टी तुम्ही विकत घेता किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे येतात किंवा पैसा येतो अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला येतात त्याला डेबिट. आता इथे एक सांगतो, मी माझ्या घरचं रेंट दिलं. रेंट म्हणजेच तुम्हाला माहित आहे सर्वांना, रेंट दिलं. आता रेंट याच्यासाठी काय करायचं आहे? रेंट दिलं म्हणजेच रेंट डेबिट. कसं पॉसिबल आहे बरं? रेंट दिलं तर तुम्हाला भेटलं का रेंट? नाही. पण एक लक्षात घ्या, रेंट जेव्हा तुम्ही देता त्याला खर्चाची बाजू म्हणतात. म्हणजेच काय? डेबिट काय होणार? रेंट. का रेंट डेबिट होणार? कारण की पैसे क्रेडिट होणार. आता रेंट शिकण्याच्या आधी इथं क्रेडिट शिकणं खूप महत्वाचं आहे की द थिंग्स विच आर गोइंग फ्रॉम द बिझनेस. पहिलं काय होतं? द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस, म्हणजे जे बिझनेसमध्ये येतात किंवा तुमच्या जवळ येतात, मोबाईल, लॅपटॉप, कॅश आणि रेंट तर आपण घेणारच आहोत. तर या सगळ्या गोष्टीला डेबिट म्हणता. मग क्रेडिट म्हणजेच काय बरं? जसं की मोबाईल तुम्ही घेतला त्याच्या बदल्यात तुम्ही कॅश दिली. काय दिली? मोबाईलच्या बदल्यात काय दिली? कॅश दिली. तर ही कॅश काय आहे? क्रेडिट आहे. लक्षात घ्या, तुम्ही काय घेतला विकत? मोबाईल विकत घेतला आणि त्याच्या बदल्यात काय दिलं? कॅश. म्हणजेच मोबाईल काय आहे? डेबिट आणि कॅश काय आहे? क्रेडिट. याच्यानंतर तुम्ही एक लॅपटॉप विकत घेतला, तर लॅपटॉप विकत घेतला त्याच्या बदल्यात तुम्ही जर कॅश दिली तर कॅश क्रेडिट होणार. म्हणजेच तुमच्याजवळून गोईंग लक्षात घ्या, गोईंग म्हणजे जाणे. तुमच्या जवळून जे जाते त्यालाच तुम्ही क्रेडिट म्हणा. लॅपटॉप हा डेबिट होता म्हणजे लॅपटॉपच्या बदल्यात तुम्ही काहीतरी दिलंच असेल ना. आता मी सांगतो, तुम्ही त्याच्या बदल्यात कॅश दिली तर कॅश क्रेडिट. पण तुम्ही काय केलं इथं? नेट बँकिंगनं पे केलं किंवा ATMनं पे केलं किंवा चेकनं पे केलं. चेक असो, ATM असो, नेट बँकिंग असो, पेटीएम असो, कसंही असो, तुम्ही जे काय ऑनलाईन पे केलं त्याला तुम्हाला काय घ्यायचं इथं? बँकच घ्यायचं आहे क्रेडिट. लक्षात घ्या. पण जेव्हा कॅश येईल तेव्हा कॅशच घ्यायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर लॅपटॉप तुम्ही उधारीवर घेतला असेल तर, म्हणजेच कसं की तुम्ही त्याला सांगितलं की लॅपटॉप मला आता दे, मी तुला उद्या पैसे देतो, किंवा मोबाईल मला आता दे, मी उद्या पैसे देतो. तर अशा पोझिशनमध्ये काय होते बघा, की फॉर एक्झाम्पल मी इथं सांगतोय की मी माझ्या मित्राच्या दुकानातून किंवा माझ्या सप्लायरकडनं टीव्ही घेतल्या. मी 10 क्वांटिटीमध्ये टीव्ही घेतल्या. तर टीव्ही काय झाल्या? डेबिट झाल्या. मी एक बिझनेसमॅन आहे, सपोज मी टीव्ही घेतल्या 10 आणि टीव्ही काय करणार मी इथं? डेबिट. पण सपोज LG कंपनीकडनं टीव्ही घेतल्यात मी, तर त्याचे पैसे मी लगेच न देता त्यांना सांगणार की मी थोड्या दिवसात देईल, पहिले तुम्ही तिकडून माल पाठवा, माझ्याकडे माल आला तेव्हा मी तुम्हाला चेकनी पैसे पाठवेल. अशा वेळेस काय करणार की तिथं जेव्हा ट्रान्झॅक्शन होणार आणि आपण जेव्हा तो माल रिसिव्ह करणार तर त्या सर्व टीव्ही म्हणजे 10 टीव्ही जेव्हा आपण घेणार तर ती टीव्ही आपल्याला डेबिट होणार. पण इथं पैसे नाही दिले तर पैसे क्रेडिट नाही होणार, बँक थ्रू पण नाही दिले तर बँक सुद्धा क्रेडिट नाही होणार. त्या कंपनीचं नाव घ्यायचं इथं LG टीव्ही आणि ही घ्यायची क्रेडिट. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही द थिंग्स विच आर कमिंग इन टू द बिझनेस म्हणजे डेबिट, मोबाईल विकत घेतला, लॅपटॉप विकत घेतला आणि काय टीव्ही विकत घेतली किंवा कुणीतरी तुम्हाला पैसे दिले, ह्या सर्वांना तुम्ही डेबिट करता. किंवा त्याच्या बदल्यात जे विकत घेतलं त्याच्या बदल्यात जे जातं त्याला तुम्ही काय करता इथं? क्रेडिट करता. ठीक आहे, म्हणजेच द थिंग्स विच आर गोइंग फ्रॉम द बिझनेस. आणि यामध्ये जसं की तुम्ही पप्पाकडनं किती रुपये घेतलेत? कॅश घेतलेत, किती? 1000. पण एक लक्षात घ्या, पप्पांना तुम्ही परत देणार किंवा नाही देणार तर हे वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही अकाउंटिंगमध्ये एंट्री करता तेव्हा ज्या कारणास्तव ते पैसे आलेत हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर मी इथं काय लिहितोय? फादर. किंवा इथं वडील पण लिहू शकता. बँकेनं जर लोन दिला असेल तर इथं काय लिहिणार? लोन फ्रॉम बँक.
लक्षात घ्या. पण आता वडिलांनी पैसे दिले तर वडिलांनी आपण नाव लिहिणार इथं. जर मी ॲज अ टीचर आहे, मला स्टुडंटनी पैसे दिले तर मी त्या स्टुडंटचं नाव लिहिणार इथं किंवा त्या कोर्सचं नाव लिहिणार. म्हणजे जेव्हा मी पैसे घेतले तर ते काय झाले, डेबिट झाले, आणि त्याच्या बदल्यात जर मी कोर्स दिला तर टॅली हा कोर्स काय झाला, क्रेडिट झाला. म्हणून मी इथं वडिलांनी जर पैसे दिले तर काय करणार, वडिलांचं नाव क्रेडिट करणार. जर टॅलीवाल्या कुठल्या विद्यार्थ्याने मला जर 1000 रुपये जर दिले ॲज अ फीज म्हणून, तर मी त्या स्टुडंटचं नाव किंवा टॅली कोर्स मी इथं क्रेडिट करणार. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आता रेंटचं पाहूया. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही जर थिंग्स विचार कमिंग इन टू द बिझनेस, म्हणजे रेंट तर तुम्हाला आलेलं नाही, रेंट तर त्यांना गेलं. म्हणजेच ऍक्च्युअल झालं असं की रेंट तुम्ही तुमच्या लँडलॉर्डला दिलंय, म्हणजेच तुमच्या रूम मालकाला रेंट दिले, तर कॅश तुम्ही क्रेडिट केली, बरोबर ना, पैसे तुमच्या जवळून गेले. म्हणून पैसे काय आहे, तुम्हाला इथं क्रेडिट करायचे आहे. पैसे काय करायचे आहे, क्रेडिट, आणि रेंट काय आहे, डेबिट. तसंच तुम्ही लाईट बिल भरलं, तर लाईट बिल भरलं म्हणजे लाईट बिल नाही भरलं, तुम्ही ऍक्च्युअली कॅश भरली, म्हणजेच कॅश क्रेडिट आणि रेंट डेबिट. समजलं का इथं.